सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून आपण ऑलिम्पियाडच्या परीक्षेबद्दल जाणून घेत आहोत. ऑलिम्पियाडची परीक्षा कोणत्या विषयांमध्ये होते, कोणत्या संस्थाची परीक्षा घेतात, त्यातनं पास झालेल्या विद्यार्थ्यांना काय अवॉर्ड मिळतात याबद्दलची सर्व माहिती जी आहे ती मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑलिम्पियाडचं रजिस्ट्रेशन जे आहे ते रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने केलं जातं, त्या रजिस्ट्रेशनसाठी कुठे तुम्हाला जायचंय, काय करायचंय, कसं बघायचंय आणि कधी करायचंय, त्याला फी किती लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तो सुरुवात करूयात आपण. सगळ्यात पहिलं काय की ऑलिम्पियाडची परीक्षा 1ली ते 12वी अशा कुठल्याही विद्यार्थ्याला देता येते. ठीक आहे, विद्यार्थी 1लीला असू देत किंवा 12वीला असू देत. आपण खास करून SOF म्हणजे सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन यांच्याकडनं ज्या काही ऑलिम्पियाडच्या परीक्षा घेण्यात येतात त्यांच्याबद्दल आपण जाणून घेत आहोत. ठीक आहे, मग आता या परीक्षेकरता तुम्हाला रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर तुमची जी शाळा आहे त्या शाळेने या स्पेसिफिक वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरणं गरजेचं असतं. ठीक आहे, मग आता तो जो फॉर्म आहे तो फॉर्म कसा भरला जातो, तर त्या वेबसाईटवर गेल्यानंतर शाळेला हे 3 फॉर्म्स डाउनलोड करावे लागतात. बघा, ज्याच्यावर मी येल्लो मार्क करून ठेवलेलं आहे ना, हे 3 फॉर्म त्यांना डाउनलोड करावे लागतात की जे भारतीय विद्यार्थ्यांसाठी आहेत. ठीक आहे, फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठी हे 3 फॉर्म आहेत. बाकीचे जे आहेत ते 2 भारताच्या बाहेर राहणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता आहेत. ठीक आहे, तो हे 3 फॉर्म भरायचे. हे 3 फॉर्म भरलेत की त्याच्यानंतर पेमेंट जे आहे ते पेमेंट QR कोडने केलं जातं. ते पेमेंट करायचं, त्याची जी स्लिप येते त्याची प्रिंट आउट काढायची आणि सगळंच्या सगळं जे काही मटेरियल आहे ते कुरिअर करायचं SOF फाउंडेशन कडे. ठीक आहे, आता हे SOF फाउंडेशन कडे कुरिअर केल्यानंतर शाळेला मिळतो एक कोड, SOF स्कूल कोड त्या शाळेला मिळत असतो आणि तो कोड जो आहे तो शाळेने जपून ठेवायचा आहे. ठीक आहे, तो फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना फी किती लागणार हा प्रश्न बऱ्याच पालकांना पडत असतो की एवढं मोठं ऑलिम्पियाडची परीक्षा आहे, एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांचं नाव होणार आहे, एवढे अवॉर्ड मिळणार आहे, तर मग याची फी खूप जास्त आहे का, तर नाही. याची फी जी आहे ती आहे फक्त 125 रुपये. ठीक आहे, प्रत्येक शाळेकडनं, भारतातल्या प्रत्येक शाळेसाठी 125 रुपये जी फी आहे ती 125 रुपये फी शाळेकडनं घेतली जात असते. शाळेकडनं इन द सेन्स SOF कडे जमा करण्यासाठी ती 125 रुपये फी आहे. शाळेकरता म्हणजे काय की जे शिक्षक मार्गदर्शन करतायत किंवा कुरिअर केलं जातं किंवा बाकीच्या ज्या सगळ्या फॉर्म फिल करण्याची प्रोसेस आहे या सगळ्यांसाठी एकत्रितपणे 25 रुपये शाळा घेऊ शकते. ठीक आहे, पर पर्सन. म्हणजे एका विद्यार्थ्याला एकूण फी किती लागणार आहे, तर एकूण फी लागणार आहे 150 रुपये. काही शाळांमध्ये 150 रुपये तर काही शाळा ज्या आहेत त्या फक्त 125 रुपये जी फी आहे ती घेणार. म्हणजे ही जी 25 रुपये फी आहे ही प्रत्येकच शाळा घेईल असं नाही. काही शाळा ती 25 रुपयाची फी आकारू शकतात, काही शाळा फक्त 125 रुपयामध्ये तुमचं ऍडमिशन जे आहे, रजिस्ट्रेशन जे आहे ते करून देणार. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना काही फिजिकल डिसॅबिलिटीज आहेत, ठीक आहे, अपंग जे काही विद्यार्थी आहेत त्या अपंग विद्यार्थ्यांना आणि त्यांच्याच सोबत ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे सेनेमध्ये असताना, ठीक आहे, म्हणजे काही डिफेन्स मध्ये असताना जर त्यांना शहीद झालेले असतील पॅरेंट्स, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा फी जी आहे ती फी पूर्णपणे माफ आहे. दे आर एक्झेम्प्टेड फ्रॉम द रजिस्ट्रेशन फी. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे फॉर्म्स आहेत हे फॉर्म कधी भरता येतात, तर हे फॉर्म भरता येतात जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये. ठीक आहे, SOF चे जे फॉर्म्स आहेत, जी वेबसाईट मी तुम्हाला दिलेली आहे त्याच वेबसाईटवर तुम्हाला तिथे फॉर्म्स जे आहेत ते बघायला मिळतील. ठीक आहे, तो ते फॉर्म तिथे सुटतात आणि त्यावेळेला तुम्ही ते जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरू शकता. तुम्हाला जर या एक्झाम बद्दलची अजून माहिती हवी असेल किंवा फॉर्म केव्हा सुटणार आहेत किंवा फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहिती हव्या असतील तर इग्नाइट पाठशालाला फॉलो करा. याच्यावर आम्ही तुमच्याकरिता सगळ्या छोट्या छोट्या ज्या काही टिप्स आहेत, छोट्या छोट्या ज्या काही ट्रिक्स आहेत किंवा फॉर्म भरण्याची जी काही प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन पासून तर अगदी अभ्यासापर्यंत शेवटपर्यंत म्हणजे A पासनं Z पर्यंत सगळी माहिती आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. त्याच्यामुळे आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमच्याकडे तुमच्या ओळखीचं जर असे कोणी असतील की ज्यांच्या घरामध्ये इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंत कोणीही शिकतंय तर त्यांना सुद्धा ही लिंक जी आहे व्हिडिओची लिंक ती शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा याचा फायदा जो आहे तो नक्कीच उचलता येईल. आता हे जे ऑलिम्पियाडच्या परीक्षा आहे या ऑलिम्पियाड परीक्षांसाठी इग्नाइट पाठशालातर्फे
5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खास बॅच आम्ही लॉन्च करतो आहोत. तसेच होमी बाबा जी परीक्षा आहे त्या होमी बाबाच्या परीक्षेला 6वीच्या वर्गासाठी सुद्धा आम्ही एक बॅच लवकरच तयार करतो आहोत. त्याच्यामुळे त्या बॅच साठी सुद्धा तुम्ही आमच्या चॅनलवर कंटिन्यू राहा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की बॅचेस कधी लॉन्च होत आहेत, किंवा बॅचेस जरी लॉन्च नाही झाल्या तर असे जे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत ते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचू शकतील आणि कुठलीही इन्फॉर्मेशन तुमच्याकडनं मिस होणार नाही. आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर इग्नाइट पाठशालातर्फे जवाहर नवोदय विद्यालयाची एक प्रवेश परीक्षा बॅच जी आहे ती चालू होत आहे 16 मार्च रोजी. ही बॅच लाईव्ह असणार आहे. रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा तुम्ही तुमच्या सोयीने बघू शकणार आहात. 16 मार्च पासून ही बॅच पुढे 8 महिन्यांसाठी चालू राहणार आहे. विद्यार्थ्यांची नवोदयची जी प्रवेश परीक्षा आहे ती प्रवेश परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये असते. आता नोव्हेंबर किंवा डिसेंबर म्हणूयात आपण, नोव्हेंबर किंवा डिसेंबर पर्यंत ही जी बॅच आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम करून घेतला जाईल. विद्यार्थ्यांच्या रेग्युलरली टेस्ट होतील. लाईव्ह ज्या वेळेला लेक्चर चालू आहे त्या वेळेला विद्यार्थी हे शिक्षकांसोबत चॅट करून त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते शिक्षकांपर्यंत पोहोचवू शकतील. आणि अशा या बॅचची जी फी आहे ती आहे फक्त 4,999 रुपये. जर तुम्हाला एका वेळेला एवढे 4,999 रुपये देणं शक्य नसेल तर आम्ही तुमच्यासाठी खास EMI ऑप्शन सुद्धा ठेवलाय. याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 3 EMI ऑप्शन, ज्याच्यात तुम्हाला पहिला EMI 2,000चा, दुसरा EMI 2,000चा आणि तिसरा EMI 2,000चा, असं प्रत्येकी 3 EMI 2,000 रुपयाचे भरले तरी सुद्धा तुम्हाला ही बॅच जी आहे ती घेता येईल. यासोबतच नवोदय प्रवेश परीक्षा 2026 यशाचा राजमार्ग बॅच जी आहे ती बॅच अगदी कोणीही घेऊ शकतात. निव्वळ 2 रुपयामध्ये बॅच आहे, फक्त 2 रुपयामध्ये बॅच आहे. या बॅच मध्ये तुम्हाला मागील वर्षांच्या प्रश्नांचे विषयानुरूप विश्लेषण मिळणार आहे. म्हणजे काय की जे काही टॉपिक्स आहेत, लेट्स आता आपण मराठीचा एक विषय घेतला, ठीक आहे, मराठी व्याकरणामध्ये समानार्थी शब्द, मग समानार्थी शब्दांवर गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या 5 वर्षांमध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण, त्याच्यानंतर दुसरं येईल तुमचं विरुद्धार्थी शब्द, मग त्या विरुद्धार्थी शब्दांचं विश्लेषण, अशा पद्धतीने टॉपिक नुसार सर्व विषयांचे जे काही विश्लेषण आहे मागील वर्षाच्या प्रश्नांचे ते आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्याच्याच सोबत नवोदय प्रवेश परीक्षेनुसार 5 सराव चाचण्या, नवोदय प्रवेश परीक्षेचा जे काही फॉर्मॅट आहे एक्झामचा त्या सेम फॉर्मॅटमध्ये तुम्हाला 5 सराव चाचण्या आम्ही देणार आहोत. त्याच्याच सोबत विषयानुरूप अभ्यासाचे योग्य नियोजन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे, कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे, कुठल्या विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, हे सगळं जे नियोजन आहे याची सुद्धा आम्ही माहिती तुम्हाला देणार आहोत. त्याच्यानंतर पुस्तकांची यादी आम्ही तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहोत. कुठले कुठले पुस्तकं वाचले पाहिजे, कुठल्या पुस्तकांचा जास्त अभ्यास केला पाहिजे, कुठल्या पुस्तकांचा कमी अभ्यास केला पाहिजे, हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. परीक्षा पद्धती कशा पद्धतीने असते, मार्क कशा पद्धतीने दिले जातात, हे सगळी सुद्धा माहिती तुम्हाला आम्ही देणार आहोत. निवडीनंतर तुम्हाला काय काय लाभ मिळणार आहेत, तुम्ही नवोदयची प्रवेश परीक्षा दिली परंतु त्याच्यातनं तुम्हाला काय काय मिळणार आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याच्याच सोबत फॉर्म भरताना जे काही कागदपत्र लागणार आहेत त्या कागदपत्रांबद्दलची सुद्धा A to Z माहिती जी आहे ती सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि ही जी बॅच आहे ही बॅच एवढं सगळं तुम्हाला मिळणार आहे फक्त 2 रुपयामध्ये. 2 रुपये जे आहे ते आपण असेच कुठेही चॉकलेटवर खर्च करतो. मग आता मला सांगा की 2 रुपये जर तुम्ही असेच चॉकलेटवर खर्च करताय तर चांगल्या गोष्टीसाठी 2 रुपये का खर्च करायला नको, ठीक आहे. तर अशा पद्धतीची ही जी बॅच आहे ती जास्तीत जास्त लोकांनी घ्या, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या बॅचचा फायदा जो आहे तो नक्कीच होईल. यासोबतच इग्नाइट पाठशालातर्फे नवोदय एक्झाम, स्कॉलरशिप एक्झामची आता आमची 4थीची आणि 7वीची बॅच चालू आहे. यात सुद्धा विद्यार्थी अजूनही ऍडमिशन घेऊ शकतात. जे काही लेक्चर्स ऑलरेडी झालेले आहेत ते लेक्चर्स विद्यार्थी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघू शकतात, किंवा आता त्यांना नाही जमलं, परीक्षा संपून गेली तर नंतर ते स्वतःचा सराव म्हणून सुद्धा हे व्हिडिओ जे आहेत ते बघू शकतात. ऑलिम्पियाडची बॅच सुरू होते आहे, होमी बाबाची बॅच सुरू होते, NTS, MTS, सैनिकी स्कूल, मंथन आणि NMMS या सगळ्या ज्या बॅचेस आहेत या पुढील काही काळामध्ये आम्ही सुरू करणार आहोत. जर तुम्हाला यातल्या कुठल्याही बॅच बद्दल किंवा यातल्या कुठल्याही एक्झाम बद्दल माहिती हवी असेल तर ह्या नंबरवर फोन करा, म्हणजे तुमचे जे काही इश्यूज आहेत ते सॉल्व्ह केले जातील. थँक्यू.